व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे 9 मार्च शनिवार आणि आज सकाळी आम्ही 5 वाजता उठलो. 8 वाजता ब्रेकफास्ट करून 9 वाजता निघालो. आज आम्ही आता जाणार आहोत सोनमार्गमध्ये. तर जे काय जे आयटनरी आहे ती काका सांगते. मी मंगेश गावडे. आम्ही आता हॉटेलवरून आम्ही निघालो ते सोनमार्ग येथे चाललो आहे. म्हणजे बर्फाच्या ते प्रदेशात आम्ही निघालो होतो. आता तिथे आमच्या संपूर्ण मैत्री ग्रुपतर्फे आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत आणि रात्री आम्ही सगळं जेवण घेऊन आम्ही परत रात्री बोट हाऊसमध्ये आम्ही जाणार आहोत. डाल इथे आमची बोट आहे. त्या बोट हाऊसमध्ये आम्ही जाऊन आमचा स्टे रात्रीचा घेणार आहोत. मग उद्याचा कार्यक्रम उद्या समजेल तुम्हाला. आणि आजची मजा ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसेल. आणि इथून आम्हाला खूप सुंदर असं दृश्य दिसतंय. तर जे सोनमार्ग आहे ते आमच्या हॉटेलपासून 2.5 तासावरती आहे. डिस्टन्स त्याचं 100 किलोमीटर आहे. आतापासून सोनमार्ग सुरू झालेला आहे. अतिशय सुंदर असं आपण बघू शकता. सोनमार्ग पूर्ण बर्फाने आच्छादलेला आहे. ओके गाईज, तर आता मी आलो आहे सोनमार्गमध्ये. तर आपण बघू शकता आपल्या मागे सुंदर असं जन्नत, हेवन, स्वर्गाहून सुंदर असं हे सोनमार्ग आज दिसतंय. थंडी इथे मायनसमध्ये -8 आहे. आणि इथे यायला पण जे टुरिस्ट आहेत त्यांचे स्कॅम पण खूप चालतात. आणि इथे आपल्याला गमबूट्स पण आपण विकत नाही, रेंटवर घेऊ शकता. तर 100 रुपये त्यांचं रेंट आहे, 100 रुपीज. थंडी खूप आहे. इथे पण आम्ही जास्त वेळ स्पेंड नाही करणार आहे, थोडाफार स्पेंड करून निघणार. बट असं सीन आहे की 5:30 नंतरच इथून रिटर्न जायला गाड्या सोडतात. आतापर्यंत फक्त मी असं यूट्यूबवरती जे मूवीजमध्ये वगैरे पाहिलेलं हे सोनमार्ग, इन शॉर्ट हे पूर्ण जम्मू काश्मीर. आणि आज एकदम असं प्रत्यक्षात बघतोय. असं खूप बरं वाटतंय. असं आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी बघायची वेगळीच मजा असते. असं जे टी व्हीमध्ये तुम्ही बघता ते असं स्वतःच्या डोळ्यांनी बघताना एकदम वेगळीच फिलिंग आहे ती. फुल जन्नत. हे कंपल्सरी क्लिअर्स पाहिजे आपल्याला, कारण की बर्फावरून रिफ्लेक्ट होत असते सूर्याची किरणे. हात पाय असे लिटरली गारटलेत आणि ग्लव्स घालत नाही आहे, कारण की मोबाईल ऑपरेट करता येणार नाही. तर तुमच्यासाठी एवढी एफर्ट्स घेतो आहे. तोंड पण एकदम, फेस पण एकदम पुरा असा हे झालेला आहे. एकदम फेस पण एकदम गारटलेला आहे. नाक एकदम लाल लाल झालेलं आहे. तर तुमच्यासाठी एवढे एफर्ट्स घेतो आहे, तर त्यासाठी प्लीज एक लाईक तर करा आणि सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला. तुमच्यासाठीच हा सगळा नजारा घेऊन आलो आहे. अशाच मी एक्सपेक्ट करतोय की अजून खूप साऱ्या प्लेसेस मी एक्सप्लोर करत राहीन आणि त्याचे असे ब्लॉग्स अपलोड करत राहीन आपल्या चैनलवरती. होटल स्नोलैंड या होटल ताज के इधर ही है, आप देख लो. सामने हमारा होटल ताज है. हाँ, यहाँ पे आके आपको चाय कॉफी मैगी खा के जाओ. यस, और काफी अच्छा टेस्ट है. सब लोग का रिव्यू है. हाँ हाँ. तर मला भूक लागली म्हणून मी इथे मॅगी घेतलेली. तर 10 रुपयाची मॅगी इथे 50 रुपयाला मिळते. व्यू का पैसा है.
ओके गाईस, तर आता संध्याकाळचे 7 वाजले आणि आम्ही मगाशीच 6 वाजता सोनमार्गकडून निघालो. ट्रॅफिक होतं थोडंफार, थंडी तर खूप होती आणि आपल्या समोर हे असे बर्फ. संध्याकाळची वेळ झाली आणि माझ्या मागे जी वाहते ती सिंधू नदी आहे. आता चाय प्यायला थोडा ब्रेक घेतला आहे. आज आमचा बोट हाऊसवरती स्टे आहे. सो आता खूप प्रचंड लागले आहे. आता रात्रीचे 9 वाजले आहेत आणि आज आमचा जो स्टे आहे तो बोट हाऊस स्टे आहे. जी माझ्या पाठी बोट लागली आहे तर त्याच्यामध्ये आमचा स्टे आहे. तर मी तुम्हाला दाखवतो ती कशी बोट आहे. चला. तर ही आहे एंट्री. इथे लेफ्ट साईड रूम सुरू होतात. हॅलो सर. हॅलो. सर बोला देवी. तर इथे राईट साईडला एक रूम आहे आणि इथे समोर आमची रूम आहे. इंटिरियर तर आपण बघू शकता, मस्त एकदम जबरदस्त एक बोट आहे. इथे आपला हा बंब हीटर, म्हणजे इथे बेड ज्याच्यावर 2 जण आरामात झोपू शकतात. इथे एक अजून एक बेड, टी व्ही, लाईट्स. आतमध्ये हे असं इंटिरियर जे अतिशय सुंदर आहे. डिझाईन मस्त आहे आणि इथे चार्जिंग पॉईंट्स पण आहे, लॅम्प. आणि इथून असणार नदीचा व्ह्यू जो मी तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो. तर एकंदरीत हा असा आहे आपला रूम. आणि आपण विचार करत असाल की इकडे वॉशरूम वगैरे कुठे आहे, तर ते एकदम हिडन आहे. तुम्हीच गेस करा कुठे असू शकेल. आता इथे विंडो आहे, पलीकडे रिव्हर आहे म्हणजे दल लेक आहे. आता आपला आहे वॉशरूम. हा इकडे चेंजिंग रूम आहे, फुल हिडन. आणि इकडे आपला वॉशरूम. एकदम नीट अँड क्लीन. ओके गाईज, तर आता मी आलो आहे ह्यांच्या डायनिंग रूममध्ये. तर हा आहे असा जबरदस्त डायनिंग रूम यांचा. लिटरली 5 स्टार हॉटेलसारखी फिलिंग आली आहे. हे असे वुडन चेअर, असं डायनिंग टेबल, वरती हे असे लॅम्प्स आणि हे बाकीचं वस्तू तुम्ही बघू शकता. एकदम व्यवस्थित सेट केलेलं आहे. इथे मिरर आहे. हे पडदेसुद्धा एकदम सही डिझाईन आहे पडद्यांची सुद्धा. आणि इथे सगळं सेट केलेलं आहे. जेवणाची सोय. इथे टोटल ह्या बोट हाऊसवरती 3 रूम आहेत. खूप चांगल्या डीलमध्ये माझी ही ट्रिप होते. तर जी काय असेल ते मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगेन. सो स्टे ट्यून्ड. ये हमारे सिराज भाई है. हम लोग कश्मीर में जब जब आते हैं, हमारा कोई ग्रुप आता है तो हम सिराज भाई के पास भेजते हैं. सिराज भाई उनको अच्छी तरह से ट्रीटमेंट देती है और वो कश्मीर का जो कुछ यहाँ का सोनमर्ग, पहलगाम, श्रीनगर का साइड से देखने के लिए उन्होंने अच्छी तरह से मैनेज करते हैं. इसी तरह से बस का ड्राइवर भी और हमें अच्छी तरह इसी तरह से हम लोग टूर अरेंज करते हैं. एरिया का नाम बोलते हैं राजबाग, VIP रोड पड़ता है. अपना ये हाउस बोट आपने तो खुद ही देखा है. यस यस ये अपना कैसा है. यस, ये अभी हम बहुत सर्व- अच्छा है. ये कोजी अभी हम एकदम सर्व कर रहे हैं कंफर्टेबल अभी खाना. है यार. कुंभी बोलते हैं ना. ओके गाईज, तर आता मी ज्या बेडवर बसलो आहे तर ह्या बेडमध्ये इलेक्ट्रिक हीटर आहेत ज्यामुळे आपल्याला एकदम वॉर्म फील होतं. त्या हॉटेलमध्ये होतं तिथे पण होते बट आमच्या रूममध्ये अवेलेबल नव्हता. आता एकदम रिलॅक्स सुकूनमध्ये झोप लागेल रात्रीची. आणि उद्या सकाळी परत लवकर उठून पहलगामसाठी निघायचं आहे. सो हा व्लॉग मी आजचा इथेच संपवतो. आणि सबस्क्राईब करा चॅनलला. खूप सारी मेहनत घेतली आहे आणि हा लाईफमधला माझा पहिला म्हणजे बोट स्टेचा एक्सपिरियन्स आहे जो मला आता म्हणजे खूप असा मस्त वाटतो, भारी वाटतो आहे. एकदम अँटिक एन्शंट असं कार्विंग पण मस्त आहे. इथे आतमध्ये असं काश्मीरी संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. सो हा व्लॉग इथे संपवतो. तुम्हाला व्हिडिओ आवडलेला व्हिडिओला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पहिला सबस्क्राईब करा. सो दिस इज युअर बिंग बॅगर सायनिंग ऑफ. स्टे ट्यून्ड. बाय बाय. चलो चलते हैं.